वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया. वृक्ष जसा छायेशिवाय असू शकत नाही, तसा कोणताही बाबा बाईच्या शोषणाशिवाय, बाईच्या उपभोगाशिवाय असू शकत नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये एक पार्वती तत्व असतं आणि हे पार्वती तत्व जागृत केल्यानंतर तुला मोक्ष प्राप्त होतो. त्याकरता शंकर भगवान असणाऱ्या माणसासोबत संबंध ठेवायचे. अरे तुला माहीत आहे तुझी बायको कोण आहे? ज्या काळामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार गोकुळामध्ये घेतला होता त्या काळामध्ये तुझी बायको राधा होती. निसर्गानं भरपूर मुलं जन्माला यावी याकरता प्रत्येक स्त्रीमध्ये आणि प्रत्येक पुरुषामध्ये अनेक जोडीदारांसोबत संबंध प्रस्थापित करावे या पद्धतीचं नॅचरल इन्स्टिंक्ट ऑलरेडी घातलेलं आहे. ती आपली मूळ प्रवृत्ती आहे. अनेकांशी संबंध ठेवणं ही मानवी मूळ प्रवृत्ती आहे, प्राणी प्रवृत्ती आहे, नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. त्याच्यावर आपण उपाय योजला, लग्नसंस्था टिकावी म्हणून. त्यासाठी आपण नैतिक मूल्य रुजवली. जेव्हा लिस्ट गोळा झाली त्यामध्ये काही मुली जज होत्या, ज्यांना दीक्षा मिळाली त्यांची गोष्ट करतोय मी, त्या जज होत्या. काही मुली CA होत्या, काही मुली डॉक्टर होत्या, काही मुली शिकत होत्या इंजिनिअरिंगला आणि डॉक्टर केला. आम्ही जर हे बाबाचं प्रताप सगळे त्यावेळेस जाहीर केले असते तर ज्यांनी ज्यांनी त्यांची डोली पाहिलेली आहे त्यांना त्याचा अर्थ कळला असता. आणि म्हणून आम्हाला गप्प बसावं लागलं. 5-6 वर्षानंतर मी लिहायला सुरुवात केली. त्यानंतर मित्रांनो, यातला शेवटचा मला तुम्हाला सांगणारा बाबा आहे, त्याचं नाव आहे नित्यानंद स्वामी. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं राम रहीम कळून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला आश्रम नावाची सिरियल पहा OTT वरची, असं मी आग्रहानं सांगेन. OTT प्लॅटफॉर्मवर आश्रम नावाची एक सिरियल आहे, अतिशय प्रसिद्ध सिरियल आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार केलेली सिरियल आहे आणि मेनली त्यामध्ये राम रहीम आहे. नित्यानंद स्वामीचे प्रताप समजून घ्यायचे असतील तर चिंगारी नावाचा एक चित्रपट आहे आणि हा चिंगारी नावाचा जो चित्रपट आहे तो सुष्मिता सेन आणि मिथुन चक्रवर्ती याचा चित्रपट आहे. मिथुन चक्रवर्ती ब्राह्मण असतो, प्रेतावर त्या एका अल्पवयीन मुलीचा भोग घेतो, कारण ते धार्मिक कृत्य असतं. मी विस्तारानं बोलत नाही कारण तुम्हाला तो चित्रपट सहज पाहता येतो, ऑलरेडी यूट्यूबवर उपलब्ध आहे. तिसरा एक चित्रपट आणखी तुम्हाला मी रिकमेंड करेल, त्याचं नाव आहे महाराज. हा गेल्या शतकातला चित्रपट आहे, म्हणजे चित्रपट आत्ता बनलेला आहे, केस मात्र इंग्रजांच्या काळातली आहे, मुंबईतली आहे. एक लेखक कम पत्रकाराच्या बायकोचा तिथला महाराज उपभोग घेतो, तो त्याबद्दल लिहितो आणि हा महाराज डिफेमेशनसाठी कोर्टामध्ये जातो. या पद्धतीचा तो संपूर्ण सिनेमा आहे. तुम्हाला नेटफ्लिक्सवर तो पाहायला मिळेल. महाराजा वेगळा चित्रपट आहे, महाराज वेगळा चित्रपट आहे. हे 3 मी तुम्हाला मुद्दाम रिकमेंड केले कारण मला जे म्हणायचं आहे ते अतिशय ताकदीनं या तिन्ही गोष्टींमधनं तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे. चिंगारी मिथुन चक्रवर्तीचा चित्रपट, महाराज आमिर खानचा मुलगा त्याच्यामध्ये हिरो आहे आणि पहिला मी तुम्हाला सांगितलं अतिशय मोठी आणि अत्यंत महत्त्वाची सिरियल आश्रम, ती OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 2-3 ठिकाणी पाहायला मिळू शकते. हा नित्यानंद स्वामी बंगलोरचा, आज जगामध्ये त्याला नित्यानंद स्वामी तुम्ही शोधला इंटरनेटवर तर जगभर त्याचे आश्रम आहेत. त्याचं स्वतःचं स्वतंत्र बेट आहे आणि तो स्वतंत्र देश आहे त्याला असं म्हणतो. नित्यानंद स्वामीचं एक तत्वज्ञान त्या आश्रमामध्ये प्रवेश घेण्याच्या आधी लिहून घेतलं जाईल की इथे धार्मिक प्रक्रिया चालतात. मोक्ष प्राप्तीकरता ज्या धार्मिक प्रक्रिया चालतात त्या तुमच्या मॉरॅलिटीच्या विरुद्ध कदाचित असेल आणि तरीही तुम्ही याकरता पुढे हरकत घेणार नाही, कधी कोर्टामध्ये किंवा पोलिसांकडे जाणार नाही, असं ॲफिडेव्हिट आधी लिहून घेतलं जात असे. आणि त्यानंतर हा तत्वज्ञान मांडत असे की मी भगवान कृष्णाचा अवतार आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक पार्वती तत्व असतं आणि हे पार्वती तत्व जागृत केल्यानंतर तुला मोक्ष प्राप्त होतो. त्याकरता शंकर भगवान असणाऱ्या माणसासोबत संबंध ठेवायचे. आता गुरुला झाल्या स्त्रिया खूप करतील काय म्हणून त्यांनी वेगवेगळे शंकर निर्माण केले. हाही शंकर, तोही शंकर, तोही शंकर. अशाच एका शंकराकडनं शोषण झालेली 3 वर्षपर्यंत शोषण झालेली एक मुलगी, खरं म्हणजे मुंबई हायकोर्टमध्ये तिचे वडील जज, पण ती अमेरिकन सायंटिस्ट, अमेरिकन नागरिक, ती बंगलोरच्या आश्रमामध्ये आध्यात्मिक ओढीमुळं आली. 3 वर्षपर्यंत तिचं शोषण झालं. अमेरिकेमध्ये तिला परत जावं लागलं, नोकरी जायची वेळ आली म्हणून. आणि त्यावेळेस तिचं डोकं जागृत झालं, तिने काही ट्रीटमेंट्स वगैरे घेण्याचे प्रयत्न केले
आणि त्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपलं अत्यंत वाईट पद्धतीनं शोषण झालं. त्यामुळे तिने मुंबईमध्ये कोर्टामध्ये पोलीस केस दायर केली. पोलिसांनी ती केस सिरियसली घेतली नाही म्हणून ती डायरेक्ट कोर्टामध्ये गेली. कोर्टामध्ये गेल्यानंतर मला महाराष्ट्र सरकारतर्फे या विषयातला तज्ज्ञ म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं, म्हणून मला त्यातले सगळे तपशील माहीत आहे. ती पोरगी सांगत होती की या नित्यानंद स्वामीने जे डिक्लेअर केले शंकर भगवान तो माझ्या वाट्याला आला. 3 वर्षापर्यंत तो माझ्या शरीराचा भोग घेत होता. मी एवढी मोठी सायंटिस्ट अमेरिकेमध्ये, माझी एवढी मोठी नोकरी, त्याचं भान मला उरलं नाही. तो उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, झोप म्हटलं की झोपायचं. वाटेल ते त्याने माझ्याकडनं करवून घेतलं. मी एवढी मोठी सायंटिस्ट असताना सुद्धा, आणि मला काहीच कळत नव्हतं. उठ म्हटलं की उठायची, बस. माझी कळसूत्री बाहुली झाली होती. ती वर्णन करून सांगत होती मला. कळसूत्री बाहुली, रोबो झाली होती श्रद्धा प्रक्रियेच्या पोटी. 3 वर्षापर्यंत माझं सगळं शोषण झालं. ही केस तिने दाखल केली. हा नित्यानंद स्वामी या पद्धतीचे सगळेच्या सगळे बाबा आपल्या समाजामध्ये आहेत. पुन्हा माझं एक वाक्य लक्षात ठेवा, वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया. वृक्ष जसा छायेशिवाय असू शकत नाही, तसा कोणताही बाबा बाईच्या शोषणाशिवाय, बाईच्या उपभोगाशिवाय असू शकत नाही. तुम्ही जर मला असं सांगितलं की या माणसाने बिलकुल बाईच्या अंगाला हात लावला नाही आजपर्यंत, तर मी म्हणेल बरोबर आहे. कदाचित तो पुरुषांच्या अंगाला हात लावत असेल, म्हणजे होमोसेक्शुअल असेल, म्हणून असं असेल. कारण ज्याच्या जीवनाची सुरुवातच बदमाशीपासून होते, तू ही गोष्ट कशी काय सोडणार, एवढं लक्षात घ्या. आता मित्रांनो, आपण शेवटच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येतोय की या स्त्रियांचं शोषण का होतं, याच्या मागची कारणं काय आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की हे शोषण जे होतं आहे त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की ह्या स्त्रिया मूर्ख आहेत. या स्त्रिया खऱ्या अर्थानं बळी पडतात, यांना अक्कल नसते, या पद्धतीच्या काही आपल्या समजुती आहेत. आमच्या एका विदुषीने तर जाहीररित्या असं म्हटलं की या स्त्रियांना सुद्धा त्यांच्यावर खटले दाखल केले पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. एका मोठ्या नेत्याच्या पत्नीने म्हटलं की कळत नाही मला, ह्या शिकल्या सवरलेल्या बायका जातात कशा खरात सारख्या माणसाकडे. हे सगळं कळून घेण्यासाठी आता मी म्हणतोय ते अतिशय सिरियसली समजून घ्या. कृपया आता पुढचे 15 मिनिटं हलू नका जागेवर, नाही तर मी डिस्टर्ब होतो. मी आधीच तुम्हाला सूचना दिली होती. तर मित्रांनो, तुमच्या माझ्यावर लहानपणापासून झालेले संस्कार की या देशामध्ये, या जगामध्ये जो जन्माला येतो तो देव बनवू शकतो. देव प्राप्ती करण्याच्या प्रक्रियेमध्ये एकतर त्याला सिद्धी प्राप्त होते, किंवा तो स्वतः देव बनतो, किंवा त्याच्या अंगामध्ये देव येऊ शकतो, किंवा तो देवाचा अवतार बनवू शकतो. आणि ज्याला सिद्धी प्राप्त होते किंवा जो देव बनतो त्याच्यामध्ये 3 प्रकारचं सामर्थ्य येतं. त्याच्यामध्ये चमत्कार करण्याचं सामर्थ्य येतं, त्याच्यामध्ये भूत भविष्य वर्तमान आपोआप जाणण्याचं सामर्थ्य येतं, त्याच्यामध्ये आपले रोग दुरुस्त करण्याचं सामर्थ्य येतं, आणि त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या व्यावहारिक आणि आपल्या कौटुंबिक समस्या सोडवण्याचं सामर्थ्य येतं. या पद्धतीचा संस्कार तुमच्या माझ्यावर लहानपणापासून घातला जातो. त्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की आपल्या जीवनामध्ये गुरु मिळवल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. आपल्या संसाराचा भवसागर जर तरून जायचा असेल तर गुरु आपल्याला मिळालाच पाहिजे, आणि गुरुला आपलं संपूर्ण समर्पण केलं पाहिजे, त्याला तन मन धन अर्पण केलं पाहिजे, तरच आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो, तरच आपल्याला हा आपला संसाराचा भवसागर तरून जाता येतो. त्याकरता गुरुवर श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रद्धा ठेवली पाहिजे याचा अर्थ त्याने म्हटलेला शब्द प्रमाण मानला पाहिजे. वेगळा पुरावा मागता कामा नये, शंका घेता कामा नये, चिकित्सा करता कामा नये. आणि जर एखाद्या गुरुवर आपण श्रद्धा ठेवली, शंका घेतली नाही, चिकित्सा केली नाही, त्याचं शब्द प्रामाण्य मानलं, तर आपलं काय होतं हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. उदाहरण छोटंसं आहे पण फार महत्त्वाचं आहे. माझं पहिलं व्याख्यान अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरचं नागपूरमध्ये झालं. त्याच्या आधी शेकडो झाले असतील. ते भाषण तिथल्या ज्येष्ठ नागरिक मंडळानं आयोजित केलेलं होतं. यामध्ये IPS IAS अधिकाऱ्यांपासून जजेस, वकील वगैरे अशी सगळी मंडळी होती. माझे अध्यक्ष जे होते ते वकील होते, अतिशय मोठे नागपूरमधले. ते म्हणाले, शामराव तुम्ही जर हे काम 10 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर माझ्या मित्राचं आयुष्य वाचलं असतं. त्यांचे मित्र कोण, त्यांचं नाव मी घेत नाही, पण त्यांच्या बाबांचं नाव मी डेफिनेटली घेईन, कारण त्यांची मुलं जिवंत असल्यामुळे मला ते नाव बदनाम करायची इच्छा नाही, पण तुम्हाला सहज शोधता येईल.
कारण नागपूर विद्यापीठाचे ते कुलगुरू होते, त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा चार्ज होता आणि शिवाय ते सिटिंग जज होते मुंबई हायकोर्टचे, म्हणजे नागपूरचे. ते मित्र सांगतात, आमचे मित्र हायकोर्ट जज, त्यांच्याकडे आम्ही गेलो. वहिनी अतिशय सुंदर आहेत, म्हणजे जजची पत्नी सुंदर आहे, लांबे बाबांकडे फार जाते, जरा सांभाळून. यावर जज महोदय चिडले, काय म्हणता तुम्ही, लांबे महाराज भगवान कृष्णाचे अवतार आहेत. हेही अवतार भगवान कृष्णाचे अवतार आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही शंका घेता. वकील मित्रांच्या लक्षात आलं की जज महोदयांना पुरावा पाहिल्याशिवाय विश्वास ठेवण्याची सवय नाही आणि म्हणून या वकील मित्रांनी जजची पत्नी आणि लांबे महाराज कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनमध्ये असताना दाखवलं. त्यावेळेस नेमका त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा पण चार्ज होता. स्वतः सिटिंग जज आहे हायकोर्टचे, नागपूर विद्यापीठाचा चार्ज आहे. तुम्हाला वाटेल की या माणसाने फोन केला, पोलीस आले, पकडून नेलं, असं काही घडलं नाही. उलट हे विचारायला गेले लांबे महाराजांना की महाराज हा काय प्रकार आहे. त्यावर महाराज असं म्हणाले, बरं झालं तू आलास, मी तुझीच वाट पाहत होतो. अरे तुला माहीत आहे तुझी बायको कोण आहे. ज्या काळामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार गोकुळामध्ये घेतला होता त्या काळामध्ये तुझी बायको राधा होती. केवढा तू भाग्यवान आहेस, प्रत्यक्ष भगवान कृष्णाची अत्यंत आवडती राधा इतके वर्ष तुझी बायको राहिली. या जज महोदयांनी काय केलं असावं. त्यांचा नागपूरचा राहता बंगला आणि आपली सुंदर बायको लांबे महाराजांच्या स्वाधीन केली आणि ते सरकारी बंगल्यामध्ये राहायला गेले. आपल्या श्रद्धेचं रूपांतर केव्हा अंधश्रद्धेमध्ये होतं ते आपल्याला कळत नाही. आणि म्हणून मी सारखी वॉर्निंग देत असतो, अरे ठीक आहे आपल्याला विश्वास ठेवल्याशिवाय नाही जगतायत, मान्य मला. आता तुम्ही माझ्या समोर आहात, मी तुमच्या समोर आहे. मला माहीत आहे की मी भाषण देताना तुम्ही शांतपणे ऐकून घेता, दगड मारत नाही. माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुमचा माझ्यावर विश्वास आहे की मानवसाहेब कितीही कडक बोलत असले, मोठ्या आवाजात बोलत असले तरी दगड फेकून मारत नाही, फक्त बोलतात. समजा मी उद्या खरंच तुम्हाला दगड फेकून मारले तर आपला विश्वास उडाला. मानव असे नाहीत असं तुम्ही म्हणाल ना. विश्वास बदलायला मोकळा असतो, श्रद्धा बदलायला मोकळी नसते. काही झालं तरी श्रद्धा बदलता कामा नये. अढळ श्रद्धा ठेवावी, गुरुला पूर्ण समर्पण द्यावं. त्याकरता आपल्याला चिलया बाळाचं उदाहरण दिलं जातं. तो कुंभार माती तुडवत होता, त्याचं मूल रांगत आलं, पण तो भक्तीत एवढा तल्लीन होता की त्यांनी तुडवून त्या मुलाला तुडवलं. तो मेला मूल, तरीही त्याचं भक्तीमध्ये तल्लीन होणं थांबलं नाही. याला म्हणतात श्रद्धा. कीर्तनकारांच्या तोंडून ऐकलंय. अशी श्रद्धा आपल्याला शिकवली जाते आणि या पद्धतीची श्रद्धा ठेवल्यानंतर जे मी तुम्हाला उदाहरण दिलं कुलगुरूंचं, त्या पद्धतीनं घडतं. आता मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगितल्यानंतर माझा साधा प्रश्न तुम्हाला आहे की त्या स्त्रियांचं चुकलं काय. त्या स्त्रिया कशा करता गेल्या होत्या. खरं म्हणजे आपण होमोसेपियन्स आहोत, प्राणी आहोत. त्याला होमोसेपियन्स म्हणतात. तुमचं माझं आयुष्य 2 लाख वर्षांचं आहे. लग्न संस्थेचं आयुष्य 5,000 वर्षाचं सुद्धा नाही. म्हणजे 1,95,000 वर्षांपेक्षा अधिक काळ आपण नरमादी म्हणून जगलो आहोत. निसर्गानं भरपूर मुलं जन्माला यावी याकरता प्रत्येक स्त्रीमध्ये आणि प्रत्येक पुरुषामध्ये अनेक जोडीदारांसोबत संबंध प्रस्थापित करावे या पद्धतीचं नॅचरल इन्स्टिंक्ट ऑलरेडी घातलेलं आहे. ती आपली मूळ प्रवृत्ती आहे. अनेकांशी संबंध ठेवणं ही मानवी मूळ प्रवृत्ती आहे, प्राणी प्रवृत्ती आहे, नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. त्याच्यावर आपण उपाय योजला, लग्न संस्था टिकावी म्हणून. त्यासाठी आपण नैतिक मूल्य रुजवली, मॉरॅलिटी रुजवली. लग्न होण्याच्या आधी इतर कोणाशी संबंध येऊ नयेत, लग्न झाल्यावर पतीशिवाय इतर कोणाशी संबंध येऊ नयेत. तसं झालं तर हे पाप आहे, हे चुकीचं आहे. समजा एखाद्या स्त्रीच्या हातून किंवा पुरुषाच्या हातून असं घडलं तर त्याला वाटतं मी काहीतरी चुकलो, मी पाप केलं, त्याला गिल्ट येतो, अपराधीपणाची टोचणी लागते. पहिलं काम बाबा काय करतात. पहिलं काम बाबा करतात, हा गिल्ट काढून टाकतो. अरे तू बाबासोबत रममाण होते याच्या मागचं कारण काय. गुरु आहे, गुरुला तनमन धन अर्पण करायचंच असतं, संपूर्ण समर्पण द्यायचं असतं. हे पुण्यकर्म आहे, हे तुझं कर्तव्य आहे, हे धार्मिक कृत्य आहे. तू गुरुला अर्पण होते म्हणजे भगवान कृष्णाला अर्पण होते, भगवान शंकरांना अर्पण होते.
हे त्या बाईच्या डोक्यामध्ये सुरुवातीलाच घातलं जातं पहिल्या टप्प्यामध्ये. कारण हा बाबा गुरु आहे, दैवी शक्तीचा अवतार आहे किंवा देवाचा अवतार आहे. त्याला तनमन धन अर्पण करायचं आहे, पुण्यकर्म करायचं आहे. आणि त्यामुळे स्त्री जेव्हा या बाबासोबत संबंध ठेवते त्यावेळेस तिला गिल्ट येणार नाही याची आधीच त्यांनी यंत्रणा तयार केलेली असते. उलट त्यामध्ये त्यागाची भावना, जसं तो सुंदरदास महाराज, तुम्हें भी मोक्ष मिलेगा, पिता को भी मोक्ष मिलेगा, पति को भी मोक्ष मिलेगा, बच्चे को भी यानी बेटे को भी मोक्ष मिलेगा. याने मी माझ्याकरता फक्त करत नाही आहे, सगळ्यांकरता करते. ती मुलगी शंकर आपला हा अशोक खरात, लग्न झालेली मुलगी, का वारंवार जाते त्याच्याकडे? आपला पती मरू नये म्हणून, पतीला जिवंत ठेवण्यासाठी, वाचवण्यासाठी ती जाते. म्हणजे या पद्धतीची त्यागाची भावना. हे पुण्यकर्म करण्याकरता किती शब्द वापरले जातात. आपला खरात वापरतो शुद्धीकरण करण्यासाठी, राम रहीम वापरतो माफी, अनेक जन्मातल्या पापाची माफी, माझ्यासोबत संबंध म्हणजे. हा सुंदरदास महाराज सांगतो मोक्ष प्राप्त करण्याकरता दीक्षा. आणि हा नित्यानंद स्वामी सांगतो तुझं पार्वती तत्व जागृत करायचं आहे. म्हणजे ते पार्वती तत्व जागृत झाल्यानंतर तू खऱ्या अर्थानं काय बनणार आहे, तुला मोक्ष प्राप्त होणार आहे. या पद्धतीनं एका बाजूनं भीती प्रचंड, तो मरेल, नवरा मरेल, पूजा अर्धवट सोडली तर तू मरशील, या पद्धतीची भीती घातली जाते. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम गिल्ट दूर करणं, पुण्यकर्म करणं, त्याग करणं, भीती घालणं. यातून त्या मुली एखाद्या बाहुल्यासारख्या, त्या स्त्रिया एखाद्या बाहुल्यासारख्या त्या बाबाच्या आहारी जातात. याला त्या स्त्रिया जर 10% जबाबदार असतील तर 90% आपण जबाबदार आहोत. आपला समाज जबाबदार आहे. या पद्धतीचा आपण संस्कार करतो तो जबाबदार आहे. याला आपण वरून धार्मिक संस्कार म्हणतो, उच्च दर्जाचा संस्कार म्हणतो. त्याच्यामुळे हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शोषण होतं. हे आपण आधी मुळापासून समजून घेतलं पाहिजे. तरच मित्रांनो खऱ्या अर्थानं या प्रश्नाच्या मुळापासून आपल्याला सुटका करून घेता येईल. आता मित्रांनो थोडेसे 7-8 मिनटं आणखी मला घ्यावे लागणार आहेत. अत्यंत शेवटचा टप्पा मांडून मी थांबणार आहे. तोपर्यंत कृपया कोणी उठू नका. महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी कायदा केला. या जादूटोणा विरोधी कायद्याचा अतिशय उत्तम पद्धतीनं प्रचार आणि प्रसार आपण सुरू केला या समितीच्या माध्यमातून, ज्याचा मी सहअध्यक्ष आहे. केवळ पहिल्या 1 कोटीच्या निधींपैकी आम्ही 86 लाखच फक्त खर्च केले आणि 86 लाखांमध्ये इतकं सुंदर काम केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याही काळामध्ये हे काम चांगल्या पद्धतीनं झालं. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जुन्या सरकारने जे सँक्शन केलं होतं त्याच्या आधारावर. त्यानंतर ते काम पूर्णतः थांबलं. देवेंद्र फडणवीसांना अगदी सुरुवातीला जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस डिसेंबरमध्ये त्यांच्या घरी मी, उमेश बाबू आणि देवेंद्र फडणवीस तिघच जण आम्ही एक दुसऱ्यांना भेटलो. त्यांना मी विचारलं की तुम्ही आता BJPचे मुख्यमंत्री आहात, तुम्हाला हे काम जमेल का? ते म्हणाले नाही, आपल्याला उत्तम काम करायचं आहे, आपण मिळून हे काम उत्तम करू. फक्त मी तुम्हाला उरलेले तुमचे 13.5 कोटी आहे त्याऐवजी 10 कोटी देईन. म्हटलं 10 कोटीसुद्धा खर्च करू शकणार नाही, पुढच्या 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 2 कोटी खर्च करू. ते म्हणाले तुम्ही सुधीर भाऊंना भेटून घ्या, तुमचे मित्र आहेतच. सुधीर भाऊ आणि मी जर्नलिझम आम्ही एकत्र केलेलं आहे. त्यांना भेटलो. ते तोंडावर म्हणाले अरे काय मुद्दा येतो का, मुख्यमंत्री म्हणाल्यावर मी तर आहेच तुमच्यासोबत. आणि मग त्यानंतर हे काम पहिल्या टप्प्याचं संपलं जे आधीच्या सरकारने आयोजित केलेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याकरता मी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे 3 वर्ष चक्रा मारत होतो. 3 वर्ष माझा व्यवसाय बंद ठेवून, माझं पोटोपाणी माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या वर्कशॉपवर चालतं. माझ्या एका जवळच्या डॉक्टर मित्रांनी जे नागपूरचे आधी जिल्हा अध्यक्ष राहिलेले BJPचे, त्यांनी शेवटी सांगितलं की आमचं सरकार काही करू इच्छित नाही, तुम्ही तुमचा वेळ घालवू नका. त्यानंतर मी मंत्रालयात जाणं सोडलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. अजित पवारांनी पहिल्या टप्प्यामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकरता 14.5 कोटीचं बजेट सँक्शन केलं होतं. मी ते समितीकडे माझ्या स्वीकारलं नाही. मी म्हणालो कोणत्याही सामाजिक संस्थेला तुम्ही पैसे देऊन वाया घालवू नका, सरकारच्या माध्यमातून हा खर्च करा, त्याच्यावर व्यवस्थित कंट्रोल ठेवण्याचं काम मी करेन. आणि त्या पद्धतीनं ही सगळी प्रोसेस सुरू झाली होती. मी माझ्याकडे ते पैसे घेतले नाही. समितीच्या नावानं पैसे सँक्शन झालेले असून सुद्धा, हा पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो म्हणजे पुढचे मुद्दे तुमच्या लक्षात येतील.
उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर पुन्हा आम्ही कामाला सुरुवात केली, जोरदार कामाला सुरुवात. 1 एप्रिल 2020 पासून आता काम वेग घेणार आहे. GR वगैरे निघत आहेत. लॉकडाऊन लागला, 2 वर्ष त्यामध्ये वाया गेली कोरोनामध्ये. 2022 मध्ये पुन्हा 1 एप्रिलच्या कामाला सुरुवात झाली. पुन्हा अजितदादांनी मोठं बजेट सँक्शन करून दिलं. त्यामध्ये सगळ्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा ट्रेनिंग झालं, कारण अनेक अधिकारी बदललेले होते. त्यानंतर आम्ही आधीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 225 वक्ते तयार केले होते. आता आम्ही पुन्हा 100 नवे वक्ते तयार केले आणि जुने वक्त्यांपैकी 96 वक्त्यांचं रिट्रेनिंग केलं, जेणेकरून त्यांना प्रशिक्षकांचे प्रशिक्षक म्हणून आम्हाला वापरता येतील. हा जो प्रोजेक्ट आहे तो पहिल्याच टप्प्यामध्ये दिलेला 14.5 कोटींचा प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र शासनातल्या कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग आहे. प्रत्येक गावोगावच्या लोकांचं ट्रेनिंग आहे. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांसोबत पत्रकारांचं सुद्धा ट्रेनिंग आहे. इतकं व्यापक हा प्रोजेक्ट आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये सहज राबवला जाऊ शकतो, कारण महाराष्ट्रामध्ये 2 अंधश्रद्धा निर्मूलन समित्या आहे, त्यांचे कार्यकर्ते आहे. त्याशिवाय अनेक पुरोगामी चळवळी आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांना घेऊन त्यांच्या वक्तृत्व आणि काही महिन्यातच आमचे एकनाथजी शिंदे गुवाहाटीला गेले. त्या ठिकाणी त्यांनी रेड्याचा बळी दिला. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचाही बळी गेला आणि जादूटोणा विरोधी कायद्याचाही बळी गेला. पुन्हा कायद्याची अंमलबजावणी आणि सगळं थांबलं. त्यानंतर अजितदादा इकडे आले. माझी इच्छा नसताना सुद्धा सगळ्या पत्रकारांनी आग्रह केला की तुझं पहिलं काम जादूटोणा विरोधी कायदा आहे, म्हणून मी गेलो. त्यांनी आउट ऑफ वे जाऊन काम करायचं ठरवलं. मी त्यांना म्हणालो देवेंद्र फडणवीसांचा याला विरोध आहे. त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते. ते म्हणाले बिलकुल काळजी करू नका. मी म्हणालो माझ्या खात्याचे म्हणजे माझ्या समितीचे पण अध्यक्ष, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आहे. ते स्वतःच रेड्यांचा बळी देतात. काय काम करणार, कारण सामाजिक न्याय खातं त्यांच्याकडेच आहे अजून. ते म्हणाले चिंता करू नका, मी करतो. आणि अजितदादांनी आउट ऑफ वे जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांची बैठक घेतली, अधिकाऱ्यांची बैठक घेतली माझ्यासोबत आणि प्रोजेक्ट सुरू करण्याचा आदेश दिला. हा जो प्रोजेक्ट आहे तो 2014 मध्ये सँक्शन झालेला आहे. तोच प्रोजेक्ट पुन्हा सँक्शन करायचा, त्याचा GR काढायचा. 15 दिवसात GR निघणार असं सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी अजितदादा, अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या समोर कबूल केलं. आम्ही मंत्रालयात खेटे घालत राहिलो. 11 महिने साधा या प्रोजेक्टचा GR निघाला नाही. GRच निघाला नाही. आज निघतोय, उद्या निघतोय. सचिव आमच्याशी फार छान वागायचे. आम्ही जेव्हा जेव्हा मंत्रालयात जायचो तेव्हा तेव्हा तो काळा चहा वारंवार पाजायचे, बसवून ठेवायचे, गप्पा मारायचे, अधिकाऱ्याला बोलवायचे, वरून त्यांना झापायचे. पण 11 महिन्यात GR निघाला नाही. 11 महिन्यानंतर त्यांनी मला सहज सांगितलं की म्हणे असं काम होणार नाही, तुम्हाला एखादा एजंट नेमावा लागेल. मी तो एजंट मिळवून देतो आणि त्या एजंटच्या माध्यमातून काम केलं तरच काम होईल. सरकार या कमिटीच्या माध्यमातून हे काम करू शकेल अशी स्थिती नाही. मी त्यांच्या आसपासच्या लोकांना विचारलं एजंट किती घेतो. ते म्हणाले हिशेबामध्ये 20-25% फरक असतो. म्हणजे 20-25% एजंट खाणार, इतरांना खाऊ घालणार, कारण माझ्याकडनं कोणी खाणं शक्य नाही. मी कोणाला खाऊ देत नाही, स्वतःही खात नाही. आणि त्यानंतरच हा प्रोजेक्ट चालेल. हे जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे वरून खालपर्यंत पूर्ण भ्रष्ट सरकार आहे. आधीचं सरकार अभ्रष्ट होतं असं मी म्हणत नाही. आधीचं सरकार अभ्रष्ट होतं असं मी म्हणत नाही, पण ते किमान 2 घरं सोडायची. कारण मी पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये काम केलं तेव्हा 1 पैसा कोणाला खाऊ घातला नाही, कोणी माझ्याकडनं 1 पैशाची अपेक्षा धरली नाही आणि तरी सुरळीत काम झालं. नंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा जो काही 3-4 महिने मला अनुभव घेता आला सरकार बदलेपर्यंत 2022 1 एप्रिलपासून, त्याही काळामध्ये मला कधी कोणाला पैसे खाऊ घालावे लागले नाही. माझी फाईल कुठे अडली नाही. फक्त अजितदादांचा फोन जायचा, श्याम मानवांचं एक पुण्यकर्म आहे ते आपल्याला करायचं आहे आणि सरकारी अधिकारी अपेक्षा न ठेवता फाईल पुढे पाठवायचे. देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये एकही फाईल पैसे खाल्ल्याशिवाय पुढे जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मी पैसे खाऊ घालत नाही, पैसे खात नाही, हे एक तर कारण आहेच आहे, पण देवेंद्र फडणवीसांना हे काम नको आहे, हे त्याच्या मागचं मुख्य काम आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेल, शेवटचे 5 मिनिटं. अशोक खरात सारखे बाबा महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे का झाले, त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार सध्याचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस. मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय, पुराव्यांनिशी बोलतो आहे. जर देवेंद्र फडणवीसांनी मला आणि त्यांचे
वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र उमेश बाबू चौबे यांना आश्वासन दिलं, त्या पद्धतीनं हे काम केलं असतं, म्हणजे जादूटोणाविरोधी कायद्याचं काम शासनाच्या माध्यमातून उत्तम पद्धतीनं केलं असतं, तो प्रचार आणि प्रसार त्याच वेगामध्ये सुरू राहिला असता, त्याच ताकदीनं सुरू राहिला असता, तर अशोक खरातसारखे बाबा तो दूरच राहिले, चिटपीट बाबासुद्धा निर्माण होणं कठीण होऊन गेलं असतं. कारण जेव्हा आपल्या आजूबाजूला 10 लोक नकारात्मक बोलणारे असतात, अरे याच्यात काही दम नाही, याच्यात काही शक्ती नाही, आव्हान देणारे असतात, तेव्हा त्या बाबांची मॉरॅलिटी टिकत नाही, त्या बाबांचं अस्तित्व टिकत नाही, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवत नाही आणि ते कायमचे संपून जातात. ही वस्तुस्थिती आहे. जर हे काम गेल्या 10-11 वर्षांमध्ये नियमितपणे झालं असतं तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बदललेला दिसला असता. हे अतिशय अनुभवाच्या आणि जबाबदारीच्या आधारावर मी बोलतो आहे. प्रत्यक्ष सरकारसोबत काम केलेलं आहे त्या अनुभवाच्या आधारावर मी बोलतो आहे. अजितदादांना मी एवढंच आश्वासन दिलं होतं की सर, पहिली समिती गठीत होताना की मला 5 वर्ष द्या, मी अर्धा महाराष्ट्र तुम्हाला बदलवून दाखवतो. 10 वर्ष मिळाली तर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बदललेला असेल. कारण शाळेच्या अभ्यासक्रमांपासून तर प्रत्येक गोष्टीमध्ये हा भाग जाणार होता. शाळेतल्या शिक्षकांचं ट्रेनिंग यामध्ये होतं. या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट तुम्हाला कोणालाही पाहायला मिळू शकतो. माहितीच्या अधिकारामध्ये तुम्ही मागवू शकता सरकारकडनं, त्यावेळेस तुम्हाला त्याची किंमत खऱ्या अर्थानं कळेल. हे सगळंच्या सगळं काम फडणवीसांनी थांबवलं. कारण काय? कारण त्यांना हा समाज अंधश्रद्ध ठेवायचा आहे. त्यांनी केवळ काम थांबवलं नाही तर धीरेंद्र महाराजांसारखे जादूटोणाविरोधी कायद्याचं उल्लंघन करणारे, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीचं उल्लंघन करणारे बाबा गावोगाव फिरवले. प्रदीप मिश्रांसारखे बाबा हे गावोगाव फिरवतात. प्रदीप मिश्रा सांगतात तुमच्या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर आहे, एक लोटा जल शंकर की भगवान पिंडी पर डालो, आपकी सब समस्याएं छूट जाएगी. बच्चे को अगर परीक्षा में पास होना है तो पिंडी को शहद लगाकर बेलपत्ती लगाइए, बच्चा पास हो जाएगा, चाहे आपने अभ्यास किया हो या नहीं किया हो. मला सांगा, असला प्रचार आणि प्रसार करणाऱ्या माणसांना हे घेऊन येतात, याचा अर्थ काय आहे? स्वतः RSSचे प्रमुख बाळासाहेब देवरस यांच्याकडे माझ्या खूप तक्रारी गेल्या होत्या. 84-85ची गोष्ट आहे. तरुण भारताचे संपादक मागो वैद्य आणि दिवा घुमरे यांना बोलावून घेतलं. त्यांना विचारलं की तुमच्या हाताखाली तयार झालेला पत्रकार असा कसा धर्मविरोधी आणि देवविरोधी काम करतो आहे. त्यावेळेस या दोन्ही संपादकांनी त्यांना नीटपणे सांगितलं की मी एक्झॅक्टली काय काम करतोय. त्यावर बाळासाहेब देवरस म्हणाले की आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा आहे. पावण्याच्या लाठीनं जर साप मरत असेल तर अधिक आनंदाची गोष्ट आहे. आणि असं म्हणून त्यांनी RSSने मला कधीही ऑर्गनाईज कामामध्ये विरोध केला नाही, किमान बाळासाहेब देवरस असेपर्यंत. त्यांची भूमिका ही होती की आपल्याला हिंदूंना बलिष्ठ करायचं आहे, हिंदूंमधल्या अंधश्रद्धा आपण दूर करू शकत नाही. श्याम मानवसारखी काही पाहुणे त्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांचे प्रयत्न चालू द्या, जेणेकरून आपल्या घरातला साप जाईल. ही भूमिका त्यांनी घेतली होती. मी साधा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला हा विचारतो की अशोक खरातसारखी बाबा या पद्धतीची माणसं कुणाचं शोषण करतात? हे काय मुस्लिम स्त्रियांचं शोषण करतात? हे काय ख्रिश्चन स्त्रियांचं शोषण करतात? हे हिंदू स्त्रियांचं मोठ्या प्रमाणावर शोषण करतात ना? कोणत्या पुरुषांचं शोषण करतात? याच पुरुषांचं शोषण करतात ना, हिंदू पुरुषांचं. मग तुम्हाला जर हिंदू बलिष्ठ हवे आहेत, ताकदवान हवे आहेत, स्त्रियांचं शोषण थांबवायचं आहे, तर हा साप घेऊन तुम्ही का हिंडता अंधश्रद्धांचा? आतापर्यंत गेली 10 वर्ष तुम्ही हे पाप केलेलं आहे, अंधश्रद्धा वाढवण्याचं उघडपणे का पाप केलेलं आहे. आता तरी ते थांबवा आणि हा अंधश्रद्धेचा साप मारायला सुरुवात करा. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात. 51AH या कलमाद्वारे सायंटिफिक टेम्पर समाजामध्ये पसरवणं ही जबाबदारी तुमच्यावर टाकलेली आहे. त्यामुळे झालं गेलं झालेलं विसरून जा आणि पुन्हा ताकदीनं या कामाचा प्रचार प्रसार करा. पण नाटक करू नका आणि पैशाचा फक्त खिरापत वाटू नका. यांनी यांच्या सरकारने अशा संस्थांना काम दिलं, त्या संस्थांचं नाव काय? फार सुंदर सुंदर नाव आहे. एका संस्थेचं नाव आहे सत्यसाई सेवा मंडळ जळगाव, जोगाई माता सांस्कृतिक मंडळ धुळे, आई देवमोगरा महिला मंडळ. अशा लोकांना पैसे वाटून तुम्ही कामं करायला सांगता आहात. अरे जे स्वतःच अंधश्रद्धा आहेत ते कशा अंधश्रद्धा दूर करणार? सत्यसाई बाबा चमत्कार करणारे, हवेत हात फिरवल्यावर अंगठी निर्माण करणारे. आणि या कायद्यामध्ये दुसरं कलम आहे, चमत्काराचा प्रत्यक्ष प्रयोग करून
जर कोणी आर्थिक प्राप्ती करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे, 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंत कायद्याची शिक्षा आहे. असं असताना तुम्ही पैशांची खिरापत वाटून हे काम करता, त्यापेक्षा सरकारच्या कमिटीच्या माध्यमातनं हे उत्तम काम करा, ती जबाबदारी स्वीकारा आणि जे आतापर्यंत पाप केलेलं आहे ते विसरून जा. मी एवढंच तुम्हाला सांगेन की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज या पुरोगामी संतांचा महाराष्ट्र आहे. पुरोगामित्व या महाराष्ट्राचा तोंडवळा आहे. त्याचा तुम्ही अंधश्रद्धांचा बजबजपुरी भाग करू नका. महाराष्ट्र तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. आता तरी जागे व्हा, उत्तमपणे काम करा, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा आणि जो पुरोगामी महाराष्ट्राचा सार्थ अभिमान महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे त्याचा अतिशय उत्तम पद्धतीनं परिपोषण करण्यासाठी उपयोग करा. समाजामध्ये अंधश्रद्धांचे हे साप घेऊन हिंडणं बंद करा, तर तुम्हाला महाराष्ट्र खलनायक म्हणून लक्षात ठेवणार नाही, कदाचित नायक म्हणून लक्षात ठेवेल. एवढंच कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो, 2 सूचना. बाहेर पुस्तकांचा स्टॉल आहे, त्यामध्ये सगळीच पुस्तकं उपलब्ध आहेत. बुवाबाजी बळी स्त्रियांचाही आहे आणि तुमच्या आर्थिक मदतीची गरज आहे. आपल्याला आकडा न्यायचा आहे 1 कोटीपर्यंत, 80 लाखावरनं. त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढे पैसे या QR कोडच्या मदतीनं तुम्ही जमा करावं असं पुन्हा एकदा आवाहन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.